रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार इथे आलो आहोत. मी 4 आदाई गणातून पंचायत समितीची उमेदवारी लढवत आहे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष आमचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा या पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा माझ्या कार्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला ही संधी दिली. ग्रामीण भागातील मागील प्रश्न आणि पुढील प्रश्न अशा कुठल्या मधला अंतर आपण पाहता आणि या निवडणुकीमध्ये इथे मुद्दे असतील? आपण बघत असाल, माझा ज्या आदाई गणातून मी येतो त्याचा झपाट्याने विकास हा चालू झालेला आहे. मोठा विकास या मी 2017ला निवडणूक लढवली पंचायत समितीची, त्याच्यात विजयी झालो. त्यानंतर आज 2026 ही दुसरी निवडणूक लढवत आहे. तर या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर काही घडामोडी आणि भरपूर काही डेव्हलपमेंट या माझ्या भागामध्ये झाले. त्या अनुषंगाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामे या गणातून या तालुक्यात केलेली आहेत. त्या अनुषंगानेच पुढच्या येणाऱ्या वर्षात आम्ही सर्वप्रथम जो पाण्याचा प्रश्न माझ्या विभागात आहे सातत्याने प्रयत्न करू. केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने खूप चांगले यश मिळवले. तुमच्या आपण मताधिक्य किती विचार करता अपेक्षित आहे की तुम्हाला भेटेल? आपण जर बघता मागची जी मी निवडणूक लढवली याच गणातून लढवली होती, तर त्यावेळेस मी या गणातून जवळजवळ 1600 मतांची आघाडीने मोठ्या मताधिक्याने विजयी झालो होतो. यावेळेस सुद्धा माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते भक्कम आहेत. त्या धर्तीवर मी मोठा विजय या गणातून मिळवणार आहे. जवळजवळ 2500च्या वरतीची लीड याची माझी अपेक्षा आहे. विरोधकांकडे आव्हान कशा प्रकारे वाटतं? आता खरं सांगायचं तर विरोधक काय आता समोर बोलायचं नाही, कारण विरोधक फक्त भूलथापा आणि लोकांना दिशाभूल करण्याचंच काम करत आहेत. खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो भारतीय जनता पार्टीच करते आणि भारतीय जनता पार्टीच करणार.